आता मुंबईसह उपनगरातील टॉप 9 बातम्या बघूयात। मुंबईतील खराब हवेचं खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर पडू शकत नाही। ज्वालामुखीचा उद्रेक 2 दिवसांपूर्वी, मात्र मुंबईतील हवेचा दर्जा हा आधीपासूनच खराब आहे, हायकोर्टानं सरकारला सुनावलं। वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पालिकेने शहरातील प्रदूषणकारी 53 बांधकामं थांबवली। मुंबई पालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस बजावली। तसेच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून 28 मार्गदर्शक तत्वही जारी। इमारतींच्या छतांवरती आणि महामार्गावरती आता होर्डिंगसाठी परवानगी दिली जाणार नाही। मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर। डिजिटल फलकांना देखील रात्री 11 वाजेनंतर बंदी असणार। एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार। ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार। एसटी महामंडळाला स्वमालिकेच्या 8000 नव्या बसेस खरेदीसाठी निधी उपलब्ध होणार, मात्र चालक कायमस्वरूपी देण्यास सरकारकडून असमर्थता। कंत्राटी पद्धतीने चालक नेमले जाणार। मुंबईमध्ये लोकल आणि एक्सप्रेसमधील फुकटा प्रवाशांकडून 40 कोटींची दंड वसुली। एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई। मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची पाठशाळा हा अनोखा उपक्रम। घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांना धडे। कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील धक्कादायक घटना समोर। गप्पा मारण्यासाठी साथीदाराला सोडलं नाही म्हणून कैद्याची पोलिसांवरच दगडफेक, तर झटापटीमध्ये पोलीस हवालदार किरकोळ जखमी। कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरामध्ये अवैध गेम झोनवरती पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये पोलिसांकडून गेम झोन चालवणाऱ्या 3घांना अटक। या गेम झोनमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलामुलींसाठी खासगी रूममध्ये आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याचं उघडकीस। आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढू नये म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये आता 4 जंगलांची निर्मिती केली जाणार। बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जंगल निर्मितीचा वन विभागाकडून प्रस्ताव तयार। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून महात्मा फुले वाड्याला भेट देत पाहणी। महात्मा फुले पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त फुले वाड्यामध्ये भेट। महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली। पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध, तर तहसील कार्यालयामध्ये केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध। जिल्ह्यामध्ये एकूण 3605 मतदार केंद्र असणार, प्रशासनाची माहिती। निवडणुकांमुळे पुणे विद्यापीठाच्या वेळापत्रकात बदल। विद्यापीठ कर्मचारी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्यानं वेळापत्रकात काहीसे बदल। 1 ते 2 डिसेंबर वगळून परीक्षा घेतल्या जाणार असून विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। जानेवारी महिन्यामध्ये 18 रेल्वे गाड्या रद्द होणार। पुणे रेल्वे भागातील दौंडसह काही महत्त्वाच्या ठिकाणी कामं असणार। नॉन इंटरलॉकिंग कामांमुळे काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल। पुणे जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात 19,000 शेतकऱ्यांचे 7,500 हेक्टरवर नुकसान। जिल्हा प्रशासनाची राज्य सरकारकडे 10,75,00,000च्या नुकसान भरपाईची मागणी। पुण्यातील बुधवार पेठेत तरुणीची आत्महत्या। इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळत आत्महत्या केल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप। पुण्यातील आंदेकर टोळीनं मध्य प्रदेश उमराठीमधून 15 पिस्तूल खरेदी केल्या। पोलीस तपासात माहिती समोर, तर आंदेकर टोळीकडील काही पिस्तूल आधीच पोलिसांकडून जप्त। पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच। विमाननगर परिसरामध्ये कोयता गँगकडून एका पान टपरी व्यावसायिकावरती हल्ला। गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, नागरिकांची मागणी। आता पाहणार आहोत जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन एक्सरे सेवा बेमुदत बंद, तर 10 महिन्यांपासून शासनाकडील बिल थकबाकीमुळे सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय। रुग्णाच्या नातेवाईकांची पळापळ। परभणीतील भीमा, कोरेगाव, अलीनगर, अंबिकानगर भागातील वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। या वीट भट्ट्यांच्या विरोधामध्ये नागरिकांचं उपोषण, तर वीट भट्ट्या तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्याची स्थानिकांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात वाढ। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 12 ते 15,000 रुपयांपर्यंतचा दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नागपूरमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पीक विमाकडे पाठ। पीक विमा नोंदणीसाठी शेवटचे 3 दिवस उरले। पूर्व विदर्भामध्ये फक्त 766 शेतकऱ्यांकडून पीक विम्यासाठी नोंदणी। अतिवृष्टीतील नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ।
दिल्लीतील बॉम्बस्फोटादरम्यान तोतया IAS महिला अधिकारी कल्पना भागवत दिल्लीमध्ये वास्तव्यास महिलेकडे पाकिस्तानी, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया तसेच बांगलादेशच्या व्यक्तींची नावं सेव्ह असल्याची माहिती, तर ATSच्या तपासात संपूर्ण माहिती उघडकीस. अमरावती मारडी रोडवरती भीषण अपघात, 2 कारच्या धडकेमध्ये दोघांचा मृत्यू, 4 जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. नांदेडच्या शिवणी परिसरात धुक्यामुळे अपघात, 4 चाकी कार आणि 2 रिक्षांचा अपघात. अपघातामध्ये 5 ते 6 जण गंभीर जखमी, जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या भोरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. PSI अनिल चव्हाणांनी मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांचा रास्ता रोको.